कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका. काय होतं बोल. मोठ्या संख्येने लोक आजही येतात. सीएसटी तो परिसर मोठ्या संख्येने लोक आजही येतात. सीएसटी तो परिसर पूर्ण तुमच्या लोकांनी भरलेला आहे. प्रचंड प्रतिसाद मिळतो. काय माझं म्हणणं असेल, शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असू सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही. म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यांना त्याला गर्दी समजू नाही, तर याला वेदना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची वेदना आरक्षणासाठी कठोर होते लेकराचं पोट. म्हणून या गरीब मराठीचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय धर्माग बंगार गोळा झाले का दामाचे नुसते आरडते सारखे प्रेश म्हणलं सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे. म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठीची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 थांबा म्हणून इथे, मग बाकीचे तिकडेच थांबा. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंगमध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असं आपली गाडी असून आपण रेल्वे कसा जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहन लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर गेल रात्रभर इकडे राहिले तरी रेल्वेला कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता, हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे, आमच्या गाड्या वाशीला कम्युनिट करा. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरा असं, ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या. आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत, काय बीपीडी का काहीतरी बीपीडी काहीतरी आहे ना, बीपीडी. हा ते एक मोठा ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका. कारण इथं शिल्लक राहत तिकडचे उपाशी मिळतील. त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र सुरू केलेले एका जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मीडियात नाव घेईना. परत म्हणता हे काय झालं, अन्नछत्र एकाने सुरू केले पैसे मागवते. तिसरा
असले नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळत आहे म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तो आता पण किती पैसे झाले ते ज्याचे फेडलेले ते आम्ही सगळे मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले हे मला माहिती. आता मी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केले, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो. भिकार धंदे बंद करतो. तोही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, मी नाव घेईन पुरा असेल. लोकसभेत कोणाकडून पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटच्या कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तुम्हाला जवळचा असेल लांबचा असेल माझ्याला घेऊन गाडी घेऊन पळतो. तुला काही घेऊन पळ मानलेलं नाही. तुम्हाला जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जाण्यासाठी कसं विश्वास कमी तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात मराठ्याला द्यायला लावतो. नाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळं. म्या मागायला लावले ते असं होते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असते आज रात्री तुमचे पैसे मागायला मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गाडीत जमा असतो वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आमचा पावसात झडपू. हे दुकानदार आता बंद केलेत नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे ते तेच बंद केले. पण यांचा हळूहळू माझ्या संग राहून काहीच सुरू आहे. तर मी भारतीचे नाव सांगून देतो, ऐका देव मला होईल. तुला वाटतं संगीत आता आहे भात आहे, इथं लोक पायाकडे ढोपीत असते धरून. दादा नाही भादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे, असं काही नाही. कोण दादा नसतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असते प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी द्यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव? पैसे काढले काय करते, समाज मोठा करायला तिला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं काही मध्ये पडत होतं काय तू. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हे शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा. मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली, शांत बस. काल मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. विखे पाटील आणि ते उपसमितीचे सगळे लोक होते. लवकरात लवकर तोडगा काढावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आणि त्यामुळे आता उपसमितीची तातडीची बैठक सुरू आहे सध्या. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालंय, नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितलं ते का कळत नाही. हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या
त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग का, तर हे का काढत नाही? आता बैठक सुरू असते, हे बैठकांच्या हमेशा सुरू असतात, गेले भंगाऱ्याने मार्ग काढून लोकांच्या मनात जे काही आहे गरीबाचे ते सोडून द्यायचे. दादा तुम्ही वाशीमधून मागे एक गेलात, मिनिट. त्याच्यावरती राज ठाकरे असं म्हणाले की वाशीमधून जरांगे का मागे गेले हे फक्त शिंदे साहेबांना माहिती आहे. शिंदे साहेब का बोलत नाही? मराठा आरक्षणाचं काय झालंय शिंदेना माहिती आहे. शिंदे साहेबांनी काय ते कालच झालं त्या राज ठाकरे काय बोलाय काय? बोला, त्यावर बोला. राज ठाकरे काय बोललो ना, पुन्हा बोललं का? खरं बोला, खोटं बोलणार नाही, कालचा विषय ना, मग काल बोललो ना त्याचं, काल बोललो मी. मी म्हणणं माझं राज ठाकरे यांच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाच्या राज्यातल्या म्हणणं आहे ते दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो आज गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं त्यांनीच, तरी तो त्याच दुकान उघडितो, तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असं कुचक्या कारणाचं म्हणजे आमच्या खेड्यात कुचक्या कारणाचं. चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात, आत्ताची ही सगळी जी धडपड सुरू आहे ही ओबीसी आरक्षणाची धडपड येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुरू आहे, पण त्यांना हे माहीत नाही जोपर्यंत व्हॅलिडिटी होत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तू नीट राह. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा नेटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर, ते आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घराण्याच्या काशात येतो, हे त्यांना ठेवलं. मुंबईला वेटीस धरणं आहे असं म्हणतात चंद्रकांत, हे आंदोलन चंद्रकांत पाटलाला काय त्याला अक्कलाचं ठेवलं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय. ईडब्ल्यूएस आरक्षण खरं आहे, ईडब्ल्यूएस आरक्षण खरं आहे, मागासवर्गीय मराठा समाज अस्पृश्य नव्हता दलितांसारखा असं चंद्रकांत पाटील म्हणतात. ईडब्ल्यूएस आरक्षण खरं आहे. चंद्रकांत पाटील लय लांब जायला लागला आता, असा शब्द वापरला का त्यांनी? अस्पृश्य वागणूक दिली ना असं म्हणजे दलितांसारखे अस्पृश्य वागणूक मिळाली नाही, मागासवर्गीय समाज नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला गेला, मला खोटं सांगू नका. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता, मी आता चंद्रकांत पाटलाला आता बघायला असता मॅम लगेच कसा प्रश्न, तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महाभारत घेणार, तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून दे, पण दिल्लीत राहायची पंचायत होईल या शब्दामुळे. राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेचा असतो मराठीचा. मला माहिती तो शब्द तो बोलणार नाही, तो जर बोलला ना त्याचा नियमच वाजले. असं म्हणतायत की घटना दुरुस्ती करता येईल आणि मगच आरक्षण मिळेल. घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तामिळनाडूप्रमाणे सुद्धा आरक्षण
आरक्षण देत आहे त्यासाठी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं शरद पवार म्हणाले. तुम्हाला काय करायचं त्याला आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा आहे, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार, हे पण ध्यानात ठेवा. मला ती दिवस उभं देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईत सोडा, पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभा राहावं. आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त ओबीसी नेते सुद्धा तुम्हाला काल भेटायला आले. शरद पवारांचे ओबीसी नेते ज्यांनी मंडल यात्रा सुरू केली ते राजा तुम्हाला भेटायला आले. काय नेमकं म्हणते, तुम्हाला पाठिंबा दिला का त्यांनी? मग आता तुम्ही पत्रकार विचारलं असाल ना, ते म्हणतात मी विचारपूस करायला आलो होतो. मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठ करून घेऊ. तुम्हाला इथं म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य. कोणाचं नाव घेऊन मोठं करण्यात माझ्या चला जाऊ द्या, जे म्हणले असते ते म्हणले असते, त्या सोडून मी आहे ना गंभीर भविष्यातून आरक्षण घ्यायला. हा बरे कोण म्हणलं? नितेश राणे. कोण? चिचुंदरी. चिचुंदरीचे का पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत, ते किती मिळत लागले त्याची गाठ पडती. आणि चिचुंदरी लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, जेवणा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही. चिचुंदरी नुसती आडत चलत, नुसती आडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादाला सांगितलं तुम्ही याला आवडा, त्याला आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती कमी. ते सध्या नको आहे. उदय सामंत असं म्हणाले बोलताना, मी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली. सगळेच म्हणतात मात्र ओबीसीतून कसं घ्यायचं हे सांगत नाही. आता तुम्ही सरकारला सगळं काय सांगणार का? थोडा वेळ आतापर्यंत तुम्ही त्यांना वेळ दिला, शिंदे समिती नेमलेली आहे. हे लोक ना राजकारणी लोक नासके असते. सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. मंत्री आमदार हे नासके असतात. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भाद्रा ठेवतं का म्हशी? तुम्हाला म्हशी भाद्राला येत होते गांधवानी? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना टळपायचं असे यांचे विचार. त्यांना सगळं सांगितलं. नको बाबा. चला धन्यवाद. मला थोडं पडायला लागलं. आज 2रा दिवस आहे. सरकारकडनं कुणाशी तुमचं बोलणं झालेलं आहे का? आणि काही तुमचा फडणवीस किंवा कुणाशी संवाद झाला? नाही काही मेसेज नाही काय. बघू आम्ही कसं मिळायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण ते घेणार आहे त्याच्यात तुम्हाला, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार आहे. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणार तुमच्याकडं टॅक्स लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत कमी पडायचे. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना, मला माहित नाही ते आपल्या साहेबांनी उभं पळून गेले ते फोडले काय नाही का? त्यांनी सांगितलं की सगळे टॅक्स झालं. मग आता टॅक्स लावते हे लावले तिथं लावू द्या ना. गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं कुठेतरी, इथं जवळ पुस्तक कुठेतरी माहीत नाही आपल्याला. ते ओपन करा. आराम करते लेकरं, गाड्या लावते. ते वानकडे स्टेडियम येते, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते. तुम्हाला जेवढे असतील तेवढे द्या, पण मराठीचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील.
म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही इथंच म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळं हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. मला नाही बोलता येत हिंदी. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानामधून बोलत होते आणि उद्यापासून आपण पाणी सोडणार असल्याचं आणि कडक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ आजच्या दिवसाची जी परवानगी आमरण उपोषणासाठी असली तरी सुद्धा इथून पुढे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू राहणार आहे. याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर सुद्धा टीका केलेली आहे. उद्यापासून पाणी घेणंही बंद करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय.